जरासुद्धा पापड खारचा वापर न करता घरच्या घरी मार्केटसारखे मूग उडदाचे खमंग पापड करण्याची अगदी सोपी अशी पद्धत या रेसिपीत सांगितली आहे. खायला खमंग आणि कुरकुरीत मूग उडदाच्या पापडाची रेसिपी बघणार आहोत. तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. घरचे साहित्य, घरचेच मसाले वापरून मूग उडदाचे पापडची रेसिपी बघणार आहोत. आज आपण मूग आणि उडदाचे घरातच खमंग असे पापड खारचा वापर न करता वर्षभर टिकणारे पापडची रेसिपी बघणार आहोत. 2 वाटी समान अशा 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 वाटी पिवळ्या मुगाची डाळ घेतली आहे. 4 मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे. सुरुवातीला एक कोरडं असं कापड घ्यायचे आहे. त्यावर उडदाची डाळ आणि मुगाची डाळ दोन्ही मिक्स करून घ्यायचे आहेत. दोन्ही डाळींना पावडरचे प्रमाण खूप असतं, म्हणून इथे आपण कापडाने पुसून घेणार आहोत. तर पापड करायची आहे म्हणून इथे डाळ न धुता आपल्याला इथं पापडसाठी पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर कापडाने छान डाळ पुसून घेतली आहे. मिक्सरचं भांडं घेतलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून आपण त्याची बारीक अशी पावडर तयार करून घेणार आहोत. साधारण मिक्सर 5 ते 7 मिनिटासाठी ठेवायचं आहे चालू. आणि इथे बघू शकता छान अशी बारीक पावडर तयार झाली आहे दोन्ही डाळींची. तर हे डाळ जी आहे ती आपण पीठ आहे डाळीचं ते चाळून घेणार आहोत. तर त्याचे जाडसर काही कण असतील ते वर राहतील. तर इथे बघू शकता अगदी छान पावडर अशी आपली डाळीचं पीठ पडलं आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व डाळीची भरड काढून एकदम अशी पिट्टी करून पीठ मळून घेणार आहोत. तर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मिरच्या तोडून घालायच्या आहेत. इथे मी काळी मिरी सांगायचे विसरली होती, पण इथे साधारण 5 ते 6 एवढी काळी मिरी घालून घ्यायची आहे. जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने, किंवा तुम्ही खलबत्त्यातसुद्धा मिरची आणि लसूण, काळी मिरी एकत्र असे वाटून घेऊ शकता. तर इथे आपण चाळून घेतलेल्या पिठामध्ये ही सगळी जी मिरची पावडर मिरची आहे ती टाकून घेणार आहोत. यामध्ये आपल्याला खायचा सोडा घालून घ्यायचा आहे. खायचा सोडा नसेल तर बेकिंग पावडर घातली तरीही चालेल. तुमच्याकडे जर पापड खार असेल तर 2 चमचे पापड खारसुद्धा घालू शकता. एका वाटीसाठी 1 चमचा पापड खार घालायची आहे आणि 2 वाटीसाठी 2 चमचे पापड खार वापरायची आहे. पिठामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक छोट्या वाटीने पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व जिन्नस आहेत ते पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी थोडं थोडं करून पीठ मळून घ्यायचं आहे पाण्याने. तर इथे थंड पाण्याचा वापर करून मी पीठ मळून घेत आहे. हवं तर तुम्ही थोडंसं कोमट पाणीसुद्धा वापरू शकता, पण थंड पाण्याने देखील पापड छान होतात. गरम पाण्याचा म्हणजेच कोमट पाण्याचा वापर का करायचा सांगते. मिक्सरला काढलेली ही जे पीठ आहे थोडंसं जर जाडसर असेल, कोमट पाण्याने ते लवकर असं मऊ पडतं आणि पीठ अगदी लवकर मऊसुद्धा होते. म्हणून इथे कोमट पाण्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. पीठ मळत असताना काळजीपूर्वक थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे. पिठाचा गोळा अगदी घट्ट असा ठेवायचा आहे. जर तुम्ही जास्त पातळ पीठ करचाल ना तर पापड आपले छान होणार नाहीत. पापडाचे आपण जे गोळे तयार करतो ना ते पोलपाटाला चिटकण्याची जास्त शक्यता असते. म्हणून सुरुवातीलाच पापडाचं पीठ मळत असताना घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. जसं आपण पुरीसाठी मळतो त्यापेक्षाही आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे आपलं पीठ मळून तयार झालं आहे. पीठ साधारण अर्धा किंवा 1 तासासाठी भिजवून ठेवायचं आहे, म्हणजे सेट करून ठेवायचं आहे. लसूण आणि मिरचीचा खमंगपणा या पिठामध्ये छान असा उतरतो. पोलपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि पोलपाटावर अशा लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला 2-3 वेळा असं मारून घ्यायचं आहे किंवा टॅप करून घ्यायचं आहे. तुम्ही किंवा पाठा किंवा वरवंट्यावर सुद्धा पीठ ठेचून घेऊ शकता. असं केल्याने ना पापडाचं पीठ आहे ना आणखीन जास्त सैल होतं आणि खायला देखील पापड खूप कुरकुरीत आणि खमंग असे लागतात. जर तुमच्याकडे पाटा वरवंटा नसेल तर तुम्ही हाताने बघा, जसं आपण कपडे पिळतो तशा पद्धतीने ह्या पिठाला पिळून घ्यायचं आहे.
पर्यंत या पिठाला छान अशी बाइंडिंग येत नाही, पीठ आपलं छान पांढरं शुभ्र असं दिसत नाही, तोपर्यंत इथे आपण कपडे पिळल्यासारखं ह्या पिठाला छान पिळत राहायचं आहे. म्हणजेच या पिठाचे पापड आहेत ना, वर्षभर सुद्धा पांढरे शुभ्र राहतात, लाल किंवा काळा देखील पडत नाही. म्हणून म्हणते, जेवढं आपलं हे जे पीठ आपण कपडे पिळल्यासारखं मळून घेऊ ना, तेवढं हे पीठ आपलं छान तयार होतं आणि त्याचे पापड देखील पांढरे शुभ्र असे तयार होतात. अजिबात पापड खराब होत नाहीत, वर्षभर हवाबंद डब्यामध्ये छान असे टिकून राहतात. तर इथे पोलपाटावर तेल लावून घेतलं आहे थोडंसं आणि ह्या पिठाचे 2 असे गोळे तयार करून घेतले आहेत. तर इथे 2 उंड्यामधला 1 उंडा घेतला आहे मी आणि त्याची छान अशी लाटी तयार करून घेत आहे. इथे बघू शकता, लांब असे ह्याचं एक रोल तयार करून घ्यायचं आहे. त्याला हाताने प्रेस करत त्याची लांब अशी मध्यम पातळीचे इथे रोल तयार करून घ्यायचे आहे. तिथे बघू शकता किती सुंदर असे आपला रोल तयार झाला आहे. आता याला आपण समान आकार देत त्याला कट करत राहायचं आहे. इथे मी अर्धा इंचावर हे पापडाचं पीठ आहे ते कट करून घेत आहे चाकूच्या साहाय्याने. हवं तर तुम्ही दोरीने सुद्धा कट करून घेऊ शकता, त्याने सुद्धा एक साईज किंवा एका आकाराचे इथे पापडचे गोळे तयार होतात. तर इथे अशा पद्धतीने आपल्याला सर्व पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता, साधारण 10 ते 15 एका उंड्यामध्ये पापड तयार होतील आणि इथे मी मीडियम आणि छोट्या साईजचे पापड होतील अशा पद्धतीने इथे मी गोळे तयार केले आहेत. तर हे एक एक पेढा घ्यायचा आहे आणि हा जे राहिलेलं पीठ आहे ते एका प्लास्टिकच्या पिशवीत हे गोळे आहेत ते घालून ठेवायचं आहे. नाहीतर हे गोळे आपण असेच ठेवले की कडक होतात आणि मग पापड देखील त्याचे छान होणार नाहीत. पापडाचं पीठ सुकलं की त्याच्यावर सुरकुत्या आल्यासारखं दिसतात. लाट्या तयार झाल्या की इथे आपल्याला सगळ्या प्लास्टिक कॅरी बॅगमध्ये घालून ठेवायचे आहेत. तर इथे बघा, मी लावण्यासाठी कोरडं पीठ घेतलं आहे. म्हणजे मी जे दळून घेतलेलं मिक्सरमधलं पीठ होतं तेच थोडंसं बाजूला एका वाटीत काढून घेतलं होतं आणि जेवढं पातळ होईल तेवढं असं मी पापड लाटून घेतले आहेत. हवं तर तुम्ही तेलाने सुद्धा पापड लाटू शकता. तेलाने पापड लाटत असताना इथे फक्त तिळाच्या तेलाचा वापर करायचा आहे, कोणत्याही तेलाचा वापर नाही करायचा. पापड सुकल्यानंतर तिळाचं तेल आहे ना एका कापडाने पुसून घ्यायचं. ते छान कोरडं होतं आणि तेल देखील त्यावरचं निघून जातं आणि पापड आपले छान वर्षभर टिकून राहतात. तर इथे बघू शकता, पण मी इथे तेलाचा वापर न करता पिठाचा वापर करून पापड तयार करून घेत आहे. अशाच पद्धतीने आपण सर्व पापड तयार करून घेणार आहोत. जितका हा पापड दिसायला सुंदर दिसतो ना, तितकाच देखील खायला खूप खमंग असा लागतो. घरच्या साहित्यापासून कोणत्याही पापड खारचा वापर न करता अगदी खमंग असे पापड इथे तयार झाले आहेत. 2 वाटी इथे डाळीपासून साधारण अर्धा किलोच्या प्रमाणावर इथे पापड लाटून तयार झाले. साधारण 70 ते 80 पापड इथे तयार झाले आहेत. तर तुम्ही देखील अशा पद्धतीचे पापड घरी तयार करू शकता. इथे बघा, थोडेसे पंख्याखाली हे पापड वाळले आहेत म्हणून ते जरा वाकडे झाल्यासारखे दिसत आहेत. पापड इथे बघू शकता अगदी पातळ असे झाले आहेत. माझा हातसुद्धा या पापडातून दिसतोय तुम्हाला आणि दिसायला देखील हा पापड आहे ना पांढरा शुभ्र असा दिसत आहे. तर कमी मेहनतीशिवाय झटपट असे मूग आणि उडदाचा घरी पापड नक्कीच ट्राय करा. चवीला 1 नंबर रेसिपी आहे, वर्षभर टिकते. घरच्या साहित्यापासून तयार केलेली रेसिपी आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला देखील नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून माने रेसिपी सोलापूरचे नवनवीन नोटिफिकेशन सहजसे मिळवत राहा. पंख्याखालीच इथे पापड आपले छान असे सुकले आहेत. तर इथे बघू शकता, मी पापड तुम्हाला तेलामध्ये टाकून सुद्धा तळून दाखवते. इथे बघू शकता अगदी पांढरे शुभ्र असे आपले इथे पापड दिसत आहेत. तेलामध्ये सुद्धा पापड छान असा फुलत आहे. तर इथे आपण सोड्याचा वापर केला होता. जर तुम्ही पापड खारचा वापर करसाल तर आणखीन 2 ते 3 पटीने पापड छान फुलतात. तर अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा. याला खूप म्हणजे खूप खमंग आणि टेस्टी असे पापड लागतात. तर इथे बघू शकता पापडची साईज अगदी डबल अशी झाली आहे.
एक पापड मी तुम्हाला तोडून देखील दाखवते, ते बघू शकता. अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत असा पापड झाला आहे. लगेचच हाताने पापडचा चुरा होत आहे आणि पापड अगदी पातळ असा मी लाटला आहे. जितका छान तुम्ही पातळ पापड लाटाल तितका हा खायला कुरकुरीत आणि खमंग असा पापड लागतो. मूग उडदाच्या पापडचा व्हिडिओ खूप जास्त आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. रेसिपी कशी वाटली आहे कमेंट करून देखील सांगायला अजिबात विसरू नका. चॅनेलला व्हिजिट किंवा जॉईन देखील तुम्ही करू शकता.